पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बळवंतराव, गद्रेवाड्याची जागा शाळेसाठी मिळाली तर आहे, परंतु ती पुरी पडणार नाही. होळकरवाड्याचा विचार चालला होता, तो पुन्हा जरा पाहावा लागेल. काही बघायची आवश्यकता नाहीये बळवंतराव. म्हणजे काय? होळकर सरकारांशी बोलून आलोय मी आत्ताच. वाड्याची जागा द्यायला ते तयार झालेत. अरे वा, काय म्हणताय? काय वा वा, काय सांगताय? काय हे खरोखर अतिशय उत्तम झालं. बरं, दोन वाडे एकमेकांच्या जवळ असल्याने आपली दगदगही होणार नाही. आणि दोन ठिकाणी शाळा भरणं हे व्यवस्थापनाच्या दृष्टीने कटकटीचं झालं असतं तर तोही प्रश्न निकालात निघाला. काय वा, बळवंतराव, गोपाळरावांमुळे एक मोठा प्रश्न निकाली निघाला. अहो, विश्वनाथाचा पायगुण चांगला आहे म्हणायचा. तसंही म्हणायला हरकत नाही, पण काम झाले हे महत्वाचे. आता त्या निष्पाप जीवाला कशाला घेताय यामध्ये? अहो गोपाळराव, एवढं संताप करण्यासारखं काय? आणि मी काही वावगं थोडी बोललो, चांगलंच बोललो. नाही, भलेही तुम्ही चांगलं बोलला असाल, पण उद्या काही वाईट घडलं तर पुन्हा त्याचं खापर कोणाच्या तरी पायगुणावर फोडाल तुम्ही. असू द्या. आणि चांगलं झालं म्हणून ठीक आहे, वाईट झालं असतं तर? मुळात या अशा पद्धतीनं विचार केलेलाच मला पटत नाही. किमान आपण शिकलेल्या लोकांनी तरी शकून अपशकून या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही तर बरं होईल. आगरकर, अहो, एवढी आनंदाची बातमी दिलीत तुम्ही, कशाला हे नको ते वादाचे विषय आता? तोंड गोड करूया. आणि हो, आता लवकरात लवकर आपल्या महाविद्यालयाचं कामही सुरू करूया. दीनानाथा, बाबा रे, जा पारापाशी जाऊन पेढे घेऊन ये बाबा, लवकर. अहो, मी काय म्हणत होते, म्हणजे मला असं विचारायचं होतं की ते काय नाही. बोल ग चटचट. तुम्हाला त्या आनंदीबाई ठाऊक आहेत ना? कोण? त्या विलायतेस डॉक्टरीचं शिक्षण घ्यायला चालल्या त्या आनंदीबाई. त्यांचं काय? म्हणजे समजा, मी उद्या असं ठरवलं असतं की मला विलायतेस जायचंय शिकायला, तर तुम्ही मला परवानगी दिली असती? हो हो, का नाही? काय खरंच? हो तर खुशाल जा. उद्याच निघतेस का? तशी तयारी करूया मग आपण. ज्यात त्यात कसली थट्टा करताय? आणि विचारलं म्हणजे काय लगेच उद्या ट्रंक घेऊन निघाले का मी? सांगा ना, खरंच मला दिली असती परवानगी असं एकटीला जायची? पाठवलं असतं? आता तू विचारतेस म्हणून सांगतो, जो परवानगी मागतो तो कधीच जगा वेगळ्या गोष्टी करू शकत नाही भामे. माझ्या परवानगीचंही सोड, स्वतःला विचारून बघ, इथलं सगळं घरदार संसार सोडून त्यांच्या इतकी मोठी उडी घेणं तुला जमलं असतं का? परका देश, परके लोक, परक वातावरण, अन्न पाणी हवा सगळं निराळं, आपल्यासारखं नाही. अशात एकटं राहायचं, तिकडच्या लोकांचं दिसणं, बोलणं, वागणं, भाषा, संस्कृती सगळं भिन्न. अशातनं येणारं एकाकीपण, हे सगळं सांभाळून अभ्यास करायचा. हे सगळं जमलं असतं का? मस्तच जमलं कदाचित. म्हणजे अभ्यासाचं ठीक आहे, पण आपल्यासारखी माणसंच नसतील आसपास तर मग बोलणार तरी कोणाशी? तुला सांगतो, आपला निर्धार जर ठाम असेल तर आपलं मनही हनुमान उडी घ्यायला कचरत नाही. मग कोणाच्या होकार नकाराने आपल्याला काहीही फरक पडत नाही. असं कसं म्हणताय?
घरच्या पुरुषाचं समर्थन तरी हवंच ना बाईला. म्हणजे उद्या अगदी माझ्या मनात जरी आलं तरी तुमचा विचार घेतल्याखेरीज जाऊ शकणार आहे का मी? विचार घेणं वेगळं आणि संमती घेणं वेगळं, तो पुढचा मुद्दा झाला. पण अगोदर स्वतःच्या मनाची तयारी, धाडस हे महत्वाचं नव्हे का? गरज आहे ती स्वतःच्या मनाला तयार करण्याची, नव्या जगाची नवी आव्हानं झेलण्याची. येतंय का ध्यानात? झोपला हा. तुम्ही पण जरा पाठ टेका आता. दिवसभर 2-2 पोरांचं करून थकून जातेस, मला कळत का नाही? जा जरा आराम कर. मी सुद्धा टिपणं हातावेगळी करतो. नामजोशी, नाही, शाळेच्या नवीन जागी आपण आलो हे चांगलंच आहे, पण आगरकर होळकर सरकारांशी याबद्दल बोलत होते, याची तुम्हाला काही कल्पना होती? मला हा, मला नाही बुवा. आणि काय कल्पना असायची? मी तर म्हणतो काम झाल्यावरच कळलेले उत्तम ना, नाहीतर उगीच आशा लागून राहते. आता आपटे, तुम्हाला असा चेहरा पडायला काय झालंय? बरं असो, आबासाहेब यायचे आज. अहो आबासाहेब, कागलकर घाटगे, हा हा, दुपारच्या जेवणाची सोय पाहायला हवी त्यांच्या. दरबारी माणूस, उगाच कुठे कमी जास्त झालं तर खडाखडीला निमित्त नको. मी पाहून येतो. हा. आपली ही 500 रुपयांची मदत ही खरोखर लाख मोलाची आहे आबासाहेब. कसं आहे, शाळेचा व्याप वाढतोय तसा खर्चाचा आकडाही वाढतच चाललाय. आभारी आहे आपला. हो भगवंतराव, तुम्ही फार मोठं राष्ट्रीय हिताचं कार्य करताय. आता आमच्याकडनं जेवढी मदत होईल तेवढी आम्ही नक्कीच करू. बरं, ते महाविद्यालयाचं काम कुठपर्यंत आलंय? आता काय सांगायचे, तीच तर अडचण आहे. तशा आमच्या मनात खूप काही योजना आहेत, पण मुद्दा पैशापाशी आला की बोलणेच खुंटते. सगळ्याचे सोंग आणता येलो, पैशाचे सोंग आणायचे कुठून? गणित फळ्यावर शिकवायला सोपं आहे, परंतु व्यावहारिक जीवनातली ही खरी गणित सोडवताना नाकी नऊ येतात. असो, आमची मुख्य अडचण खरं तर जागेचीच आहे. महाविद्यालय कायमस्वरूपी लहान जागेत ठेवून चालायचं नाही. शाळेचं ठीक आहे, थोडी लहान जागा चालते, पण महाविद्यालयाचा पसाराही मोठा, व्यापही मोठा. भगवंतराव, कदाचित तुम्हाला आवडणार नाही, पण एक मार्ग सुचवू का मी? सुचवा की. अर्थातच. त्यात विचारायचं काय? काही चांगला मार्ग सापडला तर आमच्यासाठी चांगलंच आहे. तुम्ही सरकारी अनुदानासाठी अर्ज का नाही करत? हा प्रश्न तुमच्याकडून यावा यावरच माझा विश्वास बसत नाही. न्यू इंग्लिश स्कूल सुरू करताना आमचा विचार काय होता हे ठाऊकच आहे तुम्हाला. शाळेप्रमाणेच महाविद्यालय सुरू करताना देखील राष्ट्रीय विचारांचा प्रसार करणे हाच आमचा हेतू आहे. आणि ही काळ्या दगडावरची रेख, यात बदल होणार नाही. तरीही आपण सरकारी अनुदानाचा मार्ग सुचवावा म्हणजे खरोखर. नाही नाही, हे बघा, तुम्ही असा लगेच नकार देऊ नका, थोडा विचार करा. विचार काय करायचा त्यात? सरकारी अनुदान म्हणजे सरकारी हस्तक्षेप. त्यामुळे सरकारी अनुदानाचा प्रश्नच येत नाही. बरं, शिवाय सरकारी नियम हे आम्हाला वाकायला लावतील. मोडेन पण वाकणार नाही, हा बाणा कधी कधी आपल्याच अंगाशी येतो, नाही का आबासाहेब? नाही नाही, आपटे गुरुजी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी वाकण्याबद्दल बोलतच नाहीये आणि कोणाला वाकायलाही सांगत नाहीये. हो, पण थोडा लवचिकपणा तर दाखवता येईलच ना? आबासाहेब, ज्या मार्गाला आपल्याला जायचंच नाही त्याबद्दल विचारपूस करून वेळ व्यर्थ घालवण्यात काय अर्थ आहे? मान्य बळवंतराव, अगदी मान्य. पण कसं आहे ना बळवंतराव, बघा, नकार देणं हे आपल्या हातातच आहे. मग
हा पर्याय एकदा चाचपून बघायला काय हरकत आहे? नाही, मला हे पटतंय. अहो, रुचलं नाही तर नकार आहेच ना आपल्या हातात. आपल्या पाठीशी कोणी दंडुका घेऊन लागणार नाहीये, पण किमान चौकशी तरी करून बघावी असं मला वाटतं. छे, आबासाहेबांचं मत सरकारी अनुदान घ्यावं असं असलं तरी मी त्यास स्पष्ट नकार दिलेला आहे. एक वार या पर्यायाचा विचार करून बघायला हरकत काय आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर खरोखर या विषयावर सारासार विचार केला जावा असं वाटतं तुम्हालाही गोपाळराव? या पर्यायाचा विचार करण्याआधी अनुदानासाठी कोणासमोर हात पसरावे लागणार आहे त्याची कल्पना आहे ना तुम्हाला? जेम्स फर्ग्युसन ही तीच व्यक्ती आहे जिचा खरपूस समाचार घेतला होता आपण कोल्हापूर प्रकरणात. तो अग्रलेख आठवतोय ना? सर जेम्स फर्ग्युसन यांच्या संबंधाने आम्हाला जो भरोसा होता तो अगदी उडालाय. सर जेम्स यांना एखादी गोष्ट स्वतंत्रपणे करण्याची सुचत नाही व सुचली तरी हट्टाने अंमलात आणण्याचे धैर्य त्यांच्यात नाही. आज सर रिचर्ड गव्हर्नर असते तर कोल्हापूर प्रकरण इतके भिजत पडले नसते. साहेब मजकूर एक दिवस उठून राजाच्या बंगल्यावर गेले नाहीत किंवा राजाला आपल्या बंगल्यावर आणवले नाही. या आळसाला म्हणावे तरी काय? आम्ही आव्हान देतो, केसरीच्या आळेला हिसके देण्याची हिंमत सरकारने दाखवावी. केसरीनं त्यावेळेस हिंमत दाखवून आपलं कर्तव्यच बजावलं गोपाळराव. मान्य आहे. म्हणूनच विचारतो, ज्यांच्यावर शब्दांचे असूड ओढले आपण त्यांनीच दिलेल्या अनुदानामधून कॉलेज सुरू करायचं आहे का? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. या सरकारी अनुदानाच्या मार्गावर आपल्याला जायचेच नाही आणि आपण जाणारही नाही. शाळेचा प्रश्न सुटला ना, कॉलेजचाही सुटेल. उद्याच कार्यालयात हा विषय काढून सगळ्यांचं मत घेऊ. आपटेंचं मत काय आपल्याला ठाऊकच आहे. नामदोषींचंही मत लक्षात घेणं आवश्यक आहे. उद्या चर्चा करू आणि मार्ग काढू. चिव चिव चिव, काव काव काऊ, बाळाचं रडू. हे काय? भामा कुठे? ताई अंघोळीला गेल्यात. हा बघा ना, नुसतं खेळतंय. आम्हाला झोपायचं नाही, अजिबात अजिबात झोपायचं नाही आम्हाला, हो की नाही? मग ताईंना म्हटलं तुम्ही कशाला ताटकळताय? जातोवर मी बघते त्याला, हो की नाही? काहीतरी बाई हे वागणं. हिला एक पाचपोच नाही वागण्याचा, पण आमच्या भामीला काय झालंय कोणास ठाऊक. कशाला हिच्याकडे पोरं सोपवत असते काही कळतच नाही मला. आता लेकरा बाळांचं हिला काय कळणार आहे? अगं 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 अगं, झोपवतीयस ना त्याला का खेळवतीयस? अशाने निजणार आहे का तो? अहो हा बघा ना, हा झोपतच नाहीये, नुसतं खेळायचंच म्हणतोय. खेळेल नाही तर काय? तू अशी त्याच्या कानाशी आवाज करत राहिलीस तर झोपणार आहे होय तो? अहो खेळू दे की, जरा हातपाय हलवले की कसं मग हातापायांमध्ये बळ येईल आमच्या. म्हणजे आता तू शिकवणार आहेस मला? म्हणजे आम्हाला पोरं झाली, ती चांगली वाढवली, ते सगळं वायाच गेलं म्हणायचं की? अगं म्हणजे 4 पावसाळे जास्त पाहिलेत आम्ही, तुमच्यापेक्षा अनुभव जास्त आहे आम्हाला, हे मान्य करा की. का तुम्ही आता आलेल्या मुली आम्हाला शिकवणार आहात लेकरांना कसं वाढवायचं ते? त्याला जरा थापटव म्हणजे निजेल तो. आमचे केस काही उन्हात पांढरे नाही झाले. थोडं ऐका आमचं. त्याला थापटव म्हणजे निजेल तो. चला झोपायचा आता. हा असं गाई ये. अगं सावकाश, सावकाशीनं जरा. अगं झोपव त्याला, जेवढा झोपेल ना तेवढा बाळसं धरेल तो. झोपव, थापडव. हा झोपतोय का? नाही हो, झोपायची काही चिन्ह दिसत नाही. हे बघा नुसतं खेळायचंय त्याला, हो की नाही? जास्त खेळणं सुद्धा लहान मुलांसाठी चांगलं नसतं हो. दृष्ट लागते अशानं त्यांना इतरांची. मी एक काम करते, त्याला पाळण्यातच नेऊन घालते, म्हणजे कसं शांत झोपेल, हो की नाही विश्वनाथ? सावकाश सावकाश. ओग ते ओग. विश्वनाथ पाळण्यात झोपणार ना माझ्यासोबत? कृष्णा ये बाळा.
अगो विश्वनाथ, अगं बाई, तुम्ही कधी आलात? छान. काकू सोबत खेळून झालं, आता आजी सोबत खेळा. हो आता पाण्यात टाकणारे आणि झोपायचे. न ठेवी तुला कशाला आता गाई गाई करायची, हा शहाण्या मुलासारखी. भामे, तुला कळत कसं नाही ग? जरा भान ठेवत जा. काय झालं? घ्या आता हे सुद्धा मीच सांगायचंय. अहो मला खरंच नाही समजलं. झालं काय? खुशाल आपलं मूल तू त्या वांजबाईकडे देतेस खेळायला. कळत कसं नाही तुला? अहो काय बोलताय हे? अगं लेकरू दृष्टावतं अशानं. कृष्णाचं एक वेळ ठीक आहे, आता ती जरा झालीये मोठी, पण एवढं तानं मूल कशाला देतेस तिच्याकडे? अहो काय बोलताय? त्यांना ऐकूच आहे ना. जाऊ देत, गेला ऐकू तर. काही चुकीचं बोलतीये का मी? नाही ना. आधी असं तिरपांगडं वागायचं आणि मग लेकराला काही दुखलं खुपलं की डोळ्यातनं पाणी आणायचं आणि जीव जाळायचा. सासूबाई, अहो यशोदा बहिणी किती करतात आपल्या दोन्ही मुलांसाठी. जीव लावून करतात अगदी. लावणारच जीव ती. स्वतःच्या पोटी पोर नाही, त्यामुळे दुसऱ्याच्या लेकरांना जीव लावणारच ती. अहो नका हो असं बोलू. खरं तेच बोलतीये मी. आधीच इतके उपास तापास व्रतवैकल्य करून सुद्धा पोटी पोर नाही म्हणून किती दुःखी असतात त्या. कसं बसं पचवतायत त्या हे. त्यात आपण घरच्याच माणसांनी हे असं बोलणं कसं दिसतं? बरं वाईट मला काही कळत नाही भामे, पण मी स्पष्टच सांगते, आपली मुलं तिच्याकडे सोपवलेली मला अजिबात खपणार नाही. अहो काय करतो तू? काय चाललंय तुझं? हा तुम्ही याच्याशी खेळा, मी कृष्णी काय करते पाहून येते. कृष्णा बाळा, मी माझ्या सावलीला तुला काही होऊ देणार नाही बघ. गोपाळरावांचं सरकारी अनुदानाबाबत काय मत आहे हे मी आपल्या पुढे मांडलं. आता बोला मंडळी, आपलं काय मत? माझं मत मी याआधीच तुम्हाला सांगितलेलं आहे. मला यात काही वावगं वाटत नाही. वावगे वाटत नाही? अहो हे म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधून चालण्यासारखे झाले. मला काही दिसत नाही म्हणल्याने डोळ्यावर बांधलेली पट्टी लोकांना दिसणार नाही असं वाटतंय का तुम्हाला? नाही, मुळात हा दाखलाच चुकीचा आहे. मी डोळ्यावर पट्टी बांधूया असं म्हणतच नाही, पण माझं असं स्पष्ट मत आहे की जर का मदतीशिवाय दुसरा कुठलाही मार्ग दिसत नसेल आणि समोरून मदत येत असेल तर ती का नाकारायची? अहो पण त्यासाठी त्या जेम्स फर्ग्युसनला विनंती करावी लागेल. त्याचं काय? हो मग करायची. हे बघा, कोल्हापूर प्रकरण हा वेगळा मुद्दा होता आणि महाविद्यालयाची उभारणी हा वेगळा विषय. आणि हे समजण्या इतके जेम्स साहेब नक्कीच समंजस असतील. घ्या आता तुम्हीच त्यांच्या समजूतदारपणाचं प्रशस्तीपत्रक घेऊन फिरलात तर मग पुढे काय बोलणार ना मी? नाही, हे बघा, प्रशस्ती पत्रकाचा मुद्दाच नाहीये. आपला हेतू आणि तो साध्य करण्यासाठी उचलावी लागणारी पावलं इतकाच विषय. त्यावेळेस मला देखील त्यांचं वर्तन पटलं नव्हतंच. त्यांच्या विरोधात आपण केसरीमध्ये धारदार लेख लिहिले होते, तेव्हाही मी आपल्याला पाठिंबाच दिला होता. पण आता हा विषय वेगळा आहे आणि ते मदतीसाठी तयार आहेत अशी चिन्ह आहेत. त्यामुळे अशा वेळी व्यर्थ प्रश्नात न गुंतता आपला हेतू साध्य होत असेल तर तो करावा, इतकंच माझं म्हणणं आहे. हे बघा आपटे, हे बघा गोपाळराव, शांत व्हा गोपाळराव. आपटे शांत व्हा. हे पहा, आपण सगळे जर असेच भांडत बसलो तर वादानं वाद वाढत जातील. आपली मूळ समस्या मात्र तशीच राहील. बळवंतराव, आगरकर, एका दृष्टीने विचार करता मला तुमचा मुद्दा पटतो. सरकारी अनुदान घेतलं तर सरकारी हस्तक्षेपही आलाच, तो टाळता यायचा नाही. आता याला पार्श्वभूमी आपल्या केसरीतल्या अग्रलेखांची आहे आणि त्यामुळे भविष्यात काही अडथळे येऊ शकतात का याचा सांगोपांग विचार आपल्याला करायला लागेल. पण तरीही आपटेंचाही मुद्दा पूर्णपणे चुकीचा आहे असं मला वाटत नाही.
आपल्या समोरचे सारेच खर्च म्हणजे शाळा, महाविद्यालय, केसरी, मराठा सारेच हे लक्षात घेता आपल्याला कधी ना कधीतरी पगारवाढ ही करावी लागेलच. त्याला पर्याय नाही. नाही तेच म्हणतोय मी. आणि हे बघा, मदत स्वीकारायची म्हणजे सरकार पुढे लोटांगण घालायचं असं नाहीच. बळवंतराव, गोपाळराव, आणखी एक मुद्दा तुम्ही ध्यानात घ्यावा. तुमच्या दोघांच्याही डोंगरीच्या तुरुंगवासानंतर साऱ्या लोकांची सहानुभूती आपल्या बाजूची आहे. त्यामुळे लोक स्वतःहून मदतीचा हात पुढे करतायत. सरकारनं जर आत्ता आपल्याला मदत करायची ठरवली तर संस्थानांच्या मनातला किंतु जाऊन संस्थानं देखील सढळ हस्ते आपल्याला मदत करायला मागे पुढे बघणार नाहीत. विचार करा.